मुरगुड निपाणी रोडवरील वाघापूर फाटा येथे पहाटे घडलेल्या भीषण अपघातानं परिसर हादरलाय। मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या युवकाला भरधाव टेम्पोनं जोरदार धडक दिल्यानं यश विजय हावळ हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की यश तब्बल 10 फुटांवर फेकला जाऊन जागीच बेशुद्ध पडला। ही संपूर्ण घटना जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतोय। याबाबत मिळालेली माहिती अशी की यश हावळ आणि त्याचे 2 मित्र हे नेहमीप्रमाणे पहाटे 5च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी मुरगुडहून आदमापूरच्या दिशेला निघाले होते। वाघापूर पाटीजवळ आल्यानंतर सर्वात मागे चालत असलेल्या यश याला भरधाव वेगात आलेल्या टेम्पोनं जोरदार धडक दिली। अचानक झालेल्या या धडकेमुळे यश हवेत उडून आपल्या मित्रांच्या पुढे सुमारे 10 फुटावर जाऊन कोसळला। धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। अपघातानंतर टेम्पो चालकाने काही क्षण वाहन थांबवलं, मात्र नागरिक जमा होत असल्याचं पाहून तो घटनास्थळावरून पसार झाला। गंभीर जखमी अवस्थेतील यश याला त्याच्या मित्रांनी तातडीनं एका कारमधून मुरगुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। तेथे प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्याच्या मेंदूला सूज असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी तातडीनं कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात हलवण्यात आलं। याची नोंद CPR चौकीत झाली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान घटनास्थळाजवळील एका हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात हा थरारक अपघात कैद झाला आहे। धडकेनंतर यश 10 फुटांवर फेकला गेल्याचं स्पष्ट दिसत असून परिसरातील लोकांच्या ओरडण्याचे आवाजही व्हिडिओमध्ये ऐकू येत आहेत। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। मुरगुड आदमापूर मार्गावर भरधाव वेगानं धावणाऱ्या वाहनांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आदमापूर तीर्थक्षेत्रासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून दररोज हजारो भाविक ये जा करत असतात। अनेक वाहन चालकांना या मार्गाची माहिती नसल्यानं ते भरधाव वेगानं वाहनं चालवत असल्याचं चित्र दिसून येतं। यापूर्वीही या मार्गावर पादचारी आणि दुचाकीस्वारांना धडक देऊन पसार होण्याच्या घटना घडल्या। या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी या मार्गावर विशेष लक्ष देऊन भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। तसेच आदमापूरला येणाऱ्या भाविकांनीही वाहनांचा वेग नियंत्रित ठेवून सावधपणे प्रवास करावा असं आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान फरार टेम्पो चालकाचा शोध पोलीस घेत आहेत। मराठी S न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।